बघ, तू फक्त दुरून लक्ष ठेवायचं, माझी आज्ञा पाळायची. सुखी होशील रे. माझी ही धडपड तुमच्या सुखासाठीच चालली रे. आई, मी तुझ्या शब्दाबाहेर नाहीये. अगं, उलट मला अभिमान वाटतो तुझा. तू मला क्षमा केलीस ना. दिगू, अरे माझी कसली क्षमा मागतोस? बाबाजींची माग. त्यांच्या आदेशानुसारच मी हे सगळं करते. बाबाजींच्या पादुकांवरचं फूल उचल आणि क्षमा माग आणि शपथही घे. घेशील ना? हो, घेतो. चल. एक फूल उचल आणि शपथ घे. माग घे, तुझा हात माग घे. माझ्या पादुकांना स्पर्श बी नाही करायचं तो. बाबाजी, काय झालं? दिगू सखूला परत घेऊन आलाय. मग काय डोक्यावर घेऊन नाचो? त्याला दिलेल्या वचनाची किंमत नाही. खोटारडाय, स्वतःच्या आईशी खोटं बोलतो तो. काय दगाबाज माणूस आहे. बाबाजी, बाबाजी क्षमा असावी. तुम्ही कृपा करून शांत व्हा. या बाबाजी, बसा आधी. या बाबाजी. बाबाजी नमस्कार करते. बाबाजी, तू माझ्या पाया नाही पडायचं आणि या माझ्या पादुकांना तो स्पर्श बी नाही करायचा. तो सांगून ठेवतोय. चल हट. बाबाजी, पावसामुळे आणि पाटाचं पाणी सुटल्यामुळे जरा उशीर झाला त्याला यायला. पण त्यानं चुकीची क्षमा मागितलीये. त्याला त्याची चूक समजलीये. बाबाजी, बाबाजी, दिगूचे अपराध पोटात घाला. दिगू आता सखूची बाजू घेऊन तिला पाठीशी घालणार नाहीये. भोळी आहे का तू? मनाला मेलाय भोळी. आणि तुझं हे पोरग तुझ्यासारखंच भोळसट. खरी लाबाडन पातळ यंत्री आहे ती तुझी सून सखू. तुझ्या बारशाच्या घोगऱ्या पचवल्यात तिनं.